नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला महाशिवरात्रीनिमित्त मंगलमय शुभेच्छा. मित्रा, दुःखाचे वादळ पार करून तुझ्या मनाला हर्ष झाला पाहिजे, तुझ्या स्वप्नांना तुझ्या जिद्दीचा स्पर्श झाला पाहिजे आणि सुगंध दरवळावा सर्वत्र तुझ्या कीर्तीचा, नशिबाने ठोकावे सलाम तुला, असा संघर्ष झाला पाहिजे. मित्रांनो, निवडलेला मार्ग जर खरा असेल ना, तर कोणाच्या आशेवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. मार्ग आपोआप मोकळा होतो. मग प्रसंग कितीही कठीण असला तरी म्हणून कोणाची सवय बनून राहू नका. जे काय करायचे ते स्वबळावरच. तुमच्या एकटेपणाला जरी समोरच्यानं साधं किरकोळ म्हणून पाहिलं तरी आनंदात त्याचं स्वागत करा आणि दाखवून द्या तुमचं सामर्थ्य योग्य वेळी, जे या भयंकर वादळाला सुद्धा जिंकण्यासाठी सज्ज आहे. गृहीत धरलात तर विजय आपला निश्चितच असतो. वाईट दिवस तात्पुरते असतात, आयुष्यभर नाही. वाईट दिवस येतात तेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही. पूर्ण दिवस ताणतणावात जातो. सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात. असं वाटतं की सगळेच फक्त आपल्याबरोबरच होत आहे. मन चिडचिड करतं, राग येतो आणि तो नकळत आपल्या माणसांवर निघतो. पण हे दिवसही जातात, त्यांना थांबवता येत नाही. पण यातून स्वतःला सावरता येतं. कधी कोणी आपल्या सोबत असतं, कधी कोणी आपल्या सोबत नसतं, पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागतो. कारण आयुष्य सुंदर आहे, फक्त काही दिवस कठीण असतात. म्हणून भावांनो, लक्षात ठेवा, वाईट दिवस असतात पण आपलं आयुष्य नाही. आपण फक्त आपला संयम शेवटपर्यंत टिकवून ठेवायचा असतो. आयुष्यात येणार सगळं आपल्या इच्छेनुसार येत नाही. जे आपल्यासाठी असतं ते आपल्याजवळ कायम राहतं आणि जे नसतं ते आपल्या मार्गाने निघून जातं. हे साधं गणित कळालं की आयुष्य खूप सुंदर होते. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि भागात टॉप व्हायला सपोर्ट करा.